नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे या कार्यालयाचे पत्र दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे प्राचार्य सर्व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय पुणे विभाग पुणे यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। पत्राचा विषय आहे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता 80% अनुदानित 20% व 40% उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पद्धतीने करण्याबाबत। मित्रांनो, राज्यातील प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानाचा वाढीव टप्पा 1 जून 2024 पासून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। या निर्णयाला अनुसरून आवश्यक असणाऱ्या 2024-25 शैक्षणिक वर्षाकरिताच्या संच मान्यता ऑफलाईन पद्धतीने करण्यासंदर्भामध्ये हे महत्त्वाचे पत्र निर्गमित करण्यात आले आहे। संच मान्यता निर्गमित झाल्याशिवाय अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर होणार नाही। त्यासाठी संच मान्यता होणे अत्यंत आवश्यक आहे। त्यास अनुसरून हे महत्त्वाचे पत्र निर्गमित झाले आहे। पाहूया पत्रात काय म्हटले आहे ते। उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक 1 अन्वये 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे। त्यानुसार या कार्यालयाच्या संदर्भीय पत्र क्रमांक 2 अन्वये आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांना टप्पा क्रमांक 1 नुसार शिबिराचे आयोजन करून संच मान्यतेची प्राथमिक तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार अहिल्यानगर पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांनी दिनांक 25 ते 29 नोव्हेंबर 2024 कालावधीमध्ये संच मान्यतेची प्राथमिक तपासणी पूर्ण केलेली आहे। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता 80% अनुदानित 20% व 40% अहिल्यानगर पुणे व सोलापूर जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता अंतिम करण्याकरिता टप्पा क्रमांक 2 नुसार सोबत जोडलेल्या वेळापत्रकानुसार आपल्या जिल्ह्यानिहाय उपस्थित राहावे असे आदेश डॉक्टर ज्योती सोळंकी सहाय्यक संचालक शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे विभाग पुणे यांनी दिले आहेत। मित्रांनो, या पत्रासोबत शिबिराचे वेळापत्रक दिले आहे। हे पत्र व वेळापत्रक आपणास डाउनलोड करण्यासाठी आपण आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलला भेट द्यावी। त्या ठिकाणावरून हे पत्र व वेळापत्रक डाउनलोड करून घ्यावे।